नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण GNM थर्ड इयरमधला 9वा चॅप्टर पाहणार आहोत। व्यक्तिविषयक व्यवस्थापन म्हणजे पर्सनल मॅनेजमेंट। त्यामध्ये आपण त्याची प्रस्तावना पाहणार आहोत, व्याख्या पाहणार आहोत, उद्देश पाहणार आहोत आणि तत्त्वे पाहणार आहोत। तर आपण त्याची प्रस्तावना पाहूया। कोणत्याही कार्यक्रमाचे नियोजन प्लॅन केल्यानंतर ऑर्गनायझेशन केले जाते व त्यानंतर तो कार्यक्रम प्रत्यक्षात राबवला जातो, म्हणजेच अंमलबजावणी करावयाची असते। या अंमलबजावणीपूर्वी जर खाली दिलेल्या व्यवस्थापकाच्या इतर शाखेचा अभ्यास केल्यास अंमलबजावणी निश्चित परिणामकारक होईल। तर कोणते कार्य करण्यासाठी आपल्याला काय पहिले करावं लागतो, प्लॅन करावा लागतो आणि तो प्लॅन केल्यानंतर प्रत्यक्ष त्याच्यामध्ये कृती करावी लागते, त्यालाच काय म्हणतात, अंमलबजावणी। तर अंमलबजावणी झाल्यानंतर व्यक्तिविषयक व्यवस्थापन आहे, तर त्याच्यामध्ये आपण त्याचे निश्चित परिणाम होईल असे शाखा पाहणार आहोत त्याची। तर नंबर 1 आहे व्यक्तिविषयक व्यवस्थापन, पर्सनल मॅनेजमेंट, वस्तुविषयक व्यवस्थापन, मटेरियल मॅनेजमेंट, वेळेविषयक व्यवस्थापन, टाईम मॅनेजमेंट, औषधविषयक व्यवस्थापन, ड्रग मॅनेजमेंट इत्यादी। यापैकी सर्वप्रथम आपण व्यक्तिविषयक व्यवस्थापन पाहूया। व्यक्तिविषय आपण पहिल्या नंबरचं पाहणार आहोत आता। व्यक्तिविषय व्यवस्थापन त्याच्यामध्ये काय काय आहे ते पाहूया। यालाच ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट असे म्हणतात। व्यवस्थापनातील 3 पैकी मॅन पॉवर हे व्यक्तिविषयक व्यवस्थापनामध्ये महत्त्वाचे आहे, कारण आपल्याकडे खूप पैसा, मनी आणि खूप साधन सामुग्री, मटेरियल आहे, परंतु व्यक्तीचे मॅन नसेल तर काहीच होऊ शकणार नाही। त्या सर्वांचा वापर होण्यासाठी व कार्यक्रम कार्यरत होण्यासाठी माणसाची व्यक्तींची गरज असते। बघा, व्यक्ती व्यवस्थापनामध्ये मॅन खूप महत्त्वाचा आहे। जर खूप साधन आपल्याजवळ असेल, पैसा असेल, मटेरियल असेल, परंतु जर व्यक्तीच नसेल तर तो कार्य काही व्यवस्थित होणार नाही आणि तो कार्य पार पण पाडला जाऊ शकणार नाही। त्याच्यामुळे मॅन पॉवर खूप महत्त्वाची आहेत। यालाच काय म्हणतात, पर्सनल मॅनेजमेंट। तर अजून पाहूया पुढं। वस्तू या निर्जीव आहेत, त्यावर कितीही आदळआपट झाली, मोडतोड झाली तरी वस्तूकडून विचारणा होणार नाहीत की उलट उत्तर देणार नाहीत, परंतु व्यक्ती या सजीव आहेत, त्यांना मान सन्मान भावना आहेत, तसेच त्यांचे ज्ञान, अनुभव, काम करण्याची क्षमतेमुळे त्यांना विशिष्ट असे व्यक्तिमत्व असते। अशा स्वभावातील भिन्नता अशा अनेक व्यक्तीकडून काम करून घेणे, उद्दिष्ट साध्य करून घेणे म्हणजे अतिशय जबाबदारी व कौशल्य विषयक काम आहे। व्यक्तीचे मन व शरीर हा एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत। थोडेसे जरी मन दुखावले गेले तरी त्याचे लगेच शरीरावर परिणाम दिसतो। मनुष्य अस्वस्थ होतो, त्याचे कामावर लक्ष केंद्रित होत नाही, त्यांच्याकडून काम योग्य रीतीने होत नाही। त्याचा परिणाम कंपनी असेल, उत्पादनावर असेल, आरोग्य खात्यामध्ये असेल, त्यांच्या उद्दिष्टपूर्तीवर वाईट परिणाम होतो। म्हणजेच शरीराच्या 2 बाजू असतात, एक नाण्याचे 2 बाजू जशा असतात ना, शरीराचं पण तसंच असतो, मन आणि शरीर। थोडंसं मन दुखावलं गेलं तर पूर्ण त्याचा शरीरावर परिणाम होतो, मनुष्य अस्वस्थ होतो, मनुष्याला काही करावंसं वाटत नाही, कामामध्ये लक्ष नसते, त्यांच्याकडून योग्य रीतीने काम पण होत नाही, तर त्याचा परिणाम आपल्या उत्पादनावर किंवा आरोग्य खात्यामध्ये काम करणाऱ्यावर, त्यांच्या उद्दिष्टपूर्तीवर त्यांचा परिणाम होतो। अजून पुढं पाहूया। व्यक्तिविषयक व्यवस्थापनामध्ये कार्यक्रमाचे समाधान झाल्यास, त्यांच्या गरजा पुरवल्यास गेल्यास, त्यांच्या जबाबदाऱ्याची जाणीव ठेवल्यास, त्यांचा मान सन्मान केल्यास, तसेच त्यांच्या चांगल्या कामासाठी बक्षिसे दिल्यास कर्मचाऱ्यामध्ये निश्चित उत्साह निर्माण होतो। उत्साहाने काम जादा केले जाते, त्या ठिकाणी त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी गरज पडत नाही। आपणाहून त्यांना ध्येयाचे वेड लागते, त्यामुळे ध्येयपूर्ती वेळेत व अपेक्षा होते। या उलट व्यक्ती व्यवस्थापन जर चांगलं नसेल, कर्मचाऱ्यांवर सतत अन्याय होत असेल तर त्याची मन दुखावली जातात, त्यांच्यावर उद्रेक होतो। त्यामुळे लाक्षणिक संप, बेमुदत संप, टाळेबंदी यासारखे प्रकार वरचेवर घडतात। त्यामुळे कंपनी असेल, उत्पादनावर परिणाम होऊन उत्पादन घटते आणि संस्था असेल तर ध्येय उद्दिष्टपूर्ती न झाल्यामुळे योजना अपयशी ठरतात। वरील सर्व विवेचनावरून व्यक्ती व्यवस्थापन किती महत्त्वाचे आहे लक्षात आलेच असेल। व्यक्ती महत्त्व याच्यावरून आपल्याला लक्षात आलंच आहे की व्यक्ती म्हणजे मॅन किती महत्त्वाचा आहे।
कोणत्याही खात्यामध्ये काम करण्यासाठी तो आरोग्य खाते असो, कंपनी असो किंवा कोणतेही कार्य असो, त्याच्यामध्ये मॅन हा खूप इम्पॉर्टंट पर्सन आहे. त्याच्यामुळे सगळे कार्य व्यवस्थित होतात. त्याची व्याख्या पाहूया आपण. विविध स्तरातील विविध शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता असलेल्या व्यक्तींची आवड, कामाचा अनुभव, कामाचे कौशल्य, काम करून घेण्याची पद्धत व क्षमता पाहून चांगल्या प्रतीचा संघ कार्य घडून आणणे म्हणजे व्यक्ती व्यवस्थापन होय. म्हणजे शॉर्टकट याच्यामध्ये कामाचा अनुभव, कामाचे कौशल्य आणि काम करून घेण्याची क्षमता ज्या संघ कार्यामध्ये असते त्याला काय म्हणतात? व्यक्ती व्यवस्थापन म्हणतात. तर त्याचे ध्येय पाहणार आहोत आपण. कंपनी असेल तर उत्पादन वाढ करणे, संस्था असेल तर ठरवलेले ध्येय साध्य करणे. त्याचे उद्देश पाहणार आहोत, त्याचे तत्त्वे पाहणार आहोत आपण. पण मी तुम्हाला उद्देश आणि तत्त्वे माझ्या शॉर्टमधून सांगणार आहे. मी तुमच्यासाठी शॉर्ट नोट्स काढून घेतल्या आहेत त्यांच्या. चला तर बघूया आपण. त्याची व्याख्या पण आहे याच्यामध्ये. तुम्हाला मी सोप्या भाषेमध्ये त्याची व्याख्या पण सांगते. व्याख्या: संस्थेतील कर्मचाऱ्याची निवड, नेमणूक, प्रशिक्षण, मार्गदर्शन, समन्वय, नियंत्रण व मूल्यमापन करण्याच्या प्रक्रियेला व्यक्तिविषयक व्यवस्थापन म्हणतात. याच्यामध्ये कोणते शब्द जास्त महत्त्वाचे आहे लक्षात ठेवा. प्रशिक्षण, मार्गदर्शन, समन्वय, नियंत्रण, मूल्यमापन करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? व्यक्तिविषयक व्यवस्थापन म्हणतात. 2 मार्कासाठी व्याख्या विचारली जाऊ शकते, लक्षात ठेवा. त्याचे उद्दिष्टे पाहणार आहोत आपण. उद्दिष्ट काय काय आहे? नंबर 1 आहे योग्य व्यक्तीची योग्य कामासाठी निवड करणे. नंबर 2 कर्मचाऱ्याची कार्यक्षमता वाढवणे. नंबर 3 संस्थेचे उद्दिष्ट साध्य करणे. नंबर 4 कर्मचारी व व्यवस्थापन यांच्यात चांगले संबंध निर्माण करणे. नंबर 5 कामात शिस्त व समन्वय राखणे. तर उद्दिष्टामध्ये काय काय आहे? व्यक्ती योग्य कामासाठी निवड करणे, म्हणजे ज्या व्यक्तीला तो कामासाठी निवड करतो त्याला ते काम जमलं पाहिजे अशा व्यक्तीची निवड करणे. कर्मचाऱ्याची कार्यक्षमता वाढवणे. कर्मचाऱ्याची कार्यक्षमता वाढवणे म्हणजे काम करण्यामध्ये त्याला इंटरेस्ट आहे का नाही हे पाहणे व त्याची कामामध्ये त्याला अजून निपुणता घडून आणण्यासाठी त्याला प्रोत्साहित करणे. संस्थेचे उद्दिष्ट साध्य करणे. काम जो दिलेला आहे संस्थेने पूर्ण करण्यासाठी तो काम पूर्ण झालं की त्याचं उद्दिष्ट साध्य होतो. कर्मचारी व व्यवस्थापन याच्यात चांगले संबंध निर्माण करणे, म्हणजे कर्मचारी आणि व्यवस्थापन याच्यात जर चांगले संबंध असेल तरच कोणते कार्य चांगल्या प्रकारे पार पडू शकतो. कामात शिस्त व समन्वय राखणे. कामात शिस्त व समन्वय राखणे खूप महत्त्वाचं आहे, कारण कामात जर वेळेत कामावर आले तर वेळेत काम चांगल्या प्रकारे होईल, नाही आले तर काम होणार का नाही. तर त्या व्यवस्थापनाचे आता आपण कार्य पाहणार आहोत. व्यवस्थापनाच्या कार्यामध्ये काय काय आहेत? व्यक्तीची निवड म्हणजे स्टाफिंग, प्रशिक्षण, मार्गदर्शन, समुपदेशन, निर्णय घेणे, नोंदी व अहवाल, समन्वय व सहकार्य, धोरणे तयार करणे. म्हणजे बघा, स्टाफिंग, ट्रेनिंग, मॅनेजमेंट, डिसिजन मेकिंग, रिपोर्ट्स आणि कोऑर्डिनेशन्स, कॉपरेशन, पॉलिसीज हे खूप महत्त्वाचं आहे. योग्य त्याचे उद्दिष्ट कार्यामध्ये कर्मचारीची निवड करणे, निवड झाल्यानंतर त्याला प्रशिक्षण देणे, प्रशिक्षण झाल्यानंतर त्याला मार्गदर्शन करणे, त्याला निर्णय घेण्यासाठी सांगणे, त्यांनी निर्णय घेतलेल्या कामामध्ये नोंदी व अहवाल करणे, समन्वय व सहकार्य, त्यांना समवून घेऊन चांगल्या प्रकारे कार्य करण्यास त्यांना प्रोत्साहित करणे, धोरणे तयार करणे, त्यामध्ये कोणकोणते धोरणे कामी येईल हे सर्व तयार करणे. तर आता आपण त्याची तत्त्वे पाहणार आहोत. तत्त्वेमध्ये काय काय आहे पाहूया. नंबर 1 कामाची विभागणी, डिव्हिजन ऑफ वर्क. कामाचे योग्य विभाजन केल्यास कार्यक्षमता वाढते. नंबर 2 अधिकार व जबाबदारी. अधिकाराबरोबर जबाबदारीही दिली जाते. शिस्त, संस्थेतील नियमाचे पालन करणे आवश्यक आहे. 4 समन्वय, सर्व कार्यक्रमाचे सहकार्य व एकता असावी. आणि 5 आहे प्रशिक्षण, कर्मचाऱ्यांना वेळोवेळी प्रशिक्षण दिले जाते. तर तत्त्वेमध्ये काय आहे? कामाची विभागणी. नंबर 2 अधिकार व जबाबदारी, शिस्त, समन्वय, प्रशिक्षण, हे पॉईंट लक्षात ठेवा तुम्ही. तर आपण काय काय पाहूया. त्याचे उद्दिष्ट पाहिले. व्यक्ती कामासाठी निवड करणे, कर्मचाऱ्याची कार्यक्षमता वाढवणे, क्षमतेची उद्दिष्ट साध्य करणे, कर्मचारी व व्यवस्थापन
यांच्यात चांगले संबंध निर्माण करणे कामात शिस्त व समन्वय व्यक्तिविषयक कार्य पाहिले आपण. नंतर त्याचे तत्त्वे पाहिले. चला तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.